याला एकदम बारका करायचा गॅस आणि हे साधारण कणी फ्राय होण्यासाठी 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो बरं का ह्याला. गडबड करून चालत नाही. ह्या पूर्ण हा रंग हिरवा आहे की नाही, हा चॉकलेट रंगावर येते. मग हे काढायचं आणि मिक्सरला का नाही लसूण, जिरे, तीळ, कोथिंबीर, थोडंसं मीठ, हिंग असं घालून का नाही ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. खाताना मग त्यावर लिंबू पिळून घ्यायचा. अतिशय चविष्ट म्हणजे तोंडाची चव वाढून असा हा एक तोंड लावणीचा प्रकार आहे बरं का. ते बघा असा साधारण हा हिरव्या रंगाचा आसारण घेतोय बरं का ह्याला. आता काय करायचं, हे लसूण, हे मिक्सरचं भांडं आहे. आता काही चटणी राहत नाही बरं का, पाण्याचं काय जरासं अंश राहतं तरी काय बिघडत नाही. जर आपल्याला स्टोअर करायची अशी चटणी तर मात्र सगळं पाणी काढावं लागते बरं का. हे लसूण आहे, ही कोथिंबीर, हे जिरे थोड्याच एका जोडक्या शिरायत बरं का, त्याला काही जास्त घालून चालणार नाही आपल्याला. आणि हे बघा हे शिरा, आणि स्वादिष्ट चटणी होते बरं का ही, अतिशय टेस्टी. जर आपण आजारी पडलो असलो, काय आपलं जेवण जात नसलं तर ही चटणी नक्की ट्राय करा बरं का. सगळं काढून घेऊन थोडं गार करायचं आणि मगच तुम्ही थंड झाल्यानंतर मिक्सरला आता ह्यात तीळ घालायचे झाले बाजू, तीळ आणि मीठ म्हटलं चवीपुरतं. ह्याला मीठ जास्त जात नाही बरं का. सगळ्यात मेन म्हणजे ह्या शिऱ्यांना मूळचा अंगचा तिखटपणा असतोय, त्यामुळे तिखट घालायची गरज नाही. आता ह्यात तीळ घालायचे आणि हे बारीक करून घ्यायचं ग्राइंडरला. एकदा करून बघून मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का चटणी कशी होते ती. हे तीळ अगदी किंचित चिमटभरच हिंग घालायचा, कारण शिराच छोटे आहेत ना, थोड्याशाच आहेत. तर असं हे दोडक्याच्या शिऱ्याची चटणी आहे बरं का ही. दोडक्याच्या शिरा आपण जे काढतो भाजी करताना त्या सगळ्या फ्राय करून घ्यायच्या तेलात एकदम मंद आचेवर कुरकुरीत करून घ्यायच्या. मग त्यात तीळ, जिरे, थोडंसं मीठ, हिंग, थोडीशी चटणी, कारण शिराला अंगचाच तिखटपणा असते बरं का, आणि हळद घालायची आणि ते सगळं मिक्सरला बारीक करायचं. हे अतिशय चविष्ट आणि तुमच्या तोंडाची चवळणारा असा हा पदार्थ तयार होतो बरं का, तोंड लावणी. एकदा हे माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.